राहील तिकडे मार्केट मध्ये? मच्छी मच्छी खायची इच्छा झाली होय तुझी? अहो तू बस झाली ना नाटक तुझ्या वाले. दररोज दररोज एक 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 प्रकारचं नाटक तुझ्या जवळ असतंय. हा लय नाटक झाले. कोण आहे आता माहित तर तुझ्या संग? तोंड सांभाळून बोलू. अहो तुझ्यासाठी तोंडच कोण्या प्रकारचं सांभाळावं म्या? तोंडाला हाट नाही राहिली ना माया. हा आता कोण आहे माहित तर सांग. कोणता आहे मला सांग फक्त. आत्ता येतो मी तिथं आणि त्याला बी घोडे लावतो आणि तुला बी घोडे लावतो. कोण आहे? अबा तो लय नाटक लावले. तो लय नाटक लावेले माहित आहे. तू या मुळा बांध्या संसाराचे घोडे लागले माय. हा राख रांगोळी झाली बांध्या संसाराची तू या मुळा. हा तू याच मुळा राख रांगोळी झाली. नांदी लागलो मी तुया. हा सोन्यासारखी बायको रप्प रप्प बैला सारखी आणली तुया नांदी लागून. काही गुन्हा नव्हता तिचा. हा तिचा काहीच गुन्हा नव्हता. सगळा गुन्हा तो आहे. म्हणजे तिचा अव ती लग्नाची आहे. लग्नाची असून मी तिला हाणली. हा आणि तू या नांदी लागलो. तूच पण आम्हाला शिकवती का? तिला मी काढून दिलं घराच्या बाहेर. लहान लहान सोन्यासारखे लेकर तू या नांदी लागलो म्हणून. आणि तू मला शिकवती का? 4 दिवस झाले मी दररोज फोन करतोय. फोन लागत नाही. तू दुसऱ्याच्या कॉलवर बोल राहिली. दुसरी कॉलवर बोल राहिली. जेव्हा तेव्हा तुला फोन लावून राहिलो मी. हा काय करू राहिली तू? मी बायको काढून दिली, लेकरं काढून दिले आणि खोलीवर 4 दिवसापासून एकटाय. मग तुला काय रोग आला यायला? मी फोन करून राहिलो का नाही की मी ते काढून दिले गड्या घराकडे ये. तू यामुळेच काढून दिले ना म्या. काय कमी होती त्या बाईत? त्या बाईत काय कमी होती? तू फक्त थोबडत दिसलं ना मला चांगलं. थोबडं ब्युटी पार्लर मधून रंगून आली. गोर गोमट पिवळं जरा. हा तुझ्यापेक्षा ती काळी जरी असली ना एक नंबर आहे. बायको आहे ती बायको. हा आणि मला सांगू राहिली, खेळू राहिली, दुसऱ्या कोण्या मैताऱ्याच्या नादी लागली. हा काय मैताऱ्याचं नाव नका घेऊ. मग कोणाचं नाव घेऊ? मी आज जर हे बंद घर जाळला असन. हे घर जाळलं कोणामुळं? तू जवळ माझ्याजवळ पैसा होता. हा काय तो काय नाही पैसे घेतलेच नाही तुझ्या मायच्या ना. अव तुझ्या बापाचा तुला काय सांगाव? तुझा बाप मेला तर तुझ्या बापाचे लाकडं माया पैसे ना. तुझ्या बापाच्या काय सांगू तुला आता ते डिझेल टाकायला माया पैसे. तुझ्या बापाच्या तिरडी लाकडं मी पुरवले. बोलायला लावू नको. त्याचा 1300चा कार्यक्रम म्या भागवलाय. त्याचा सावडाचा कार्यक्रम म्या भागवलाय. हा आणि तू मला शिकू राहिली का? त्या माईचं ऑपरेशन त्या घोडीचं मग तोंड जातं कुठं? मग तिचं ऑपरेशन म्या केलंय. 50,000 रुपये एका शिक्क्यानं भरले. हा अवा तुला लाज पाहिजे. 50 दिवसापासून मी इकडं बसलोय. बायकोला रप रप आणली कुत्र्यासारखी. हा अरे कुठं असन तिचा जीव? कुठं असन? तुझ्यासारख्या मडक्यावराची कधी म्हणजे म्हणू नका. नाव नको ठू. तुला पतिवर्ताय. तू आरती वावळायला पाहिजे. हा अहो तू आम्हाला नांदी लावलं. वाईट वळणावर गेलो मी. वाईट वळणावर तू यामुळं घडलं सगळं. हा तू नाही दुसरी पाहायची होती. बर अहो दुसरी पाहायची होती तूच येती. तू यामुळं झालंय सगळं भांडारा. संसाराचा राग झाली. तुळशीपात्र ठेवायचा टाइम आला घरावर तू यामुळं. हा एवढा सोन्यासारखा संसार आहे ना तू यामुळं मातीत गेला. हो सगळं जग थू 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 करू आलं मायावर. म्हणजे थुकतोय तर घराच्या बाहेर निघू नको. काय मग आईची गांड खायची का? मग ड्युटीला नको जाऊ तर घरात राहू का? हा घरात राहू का बसून? एखाद्या याच्यासारखं अंगावर घेऊन पडून राहू का? मग बरं होईल. आणि काय खावा मग? तू पुरवती का मला खाणं?
अहो महिन्या पगार आला की तुझ्या घरात ओतनं लागतो. हा अहो 5 पैसे बॅलन्स पडू दिलं नाही तू मला शिकू राहिली का? चंडाळानं कसं काय पाहून तुझ्या नांदीला गेले मी, आणि काही नाही, काही समजायला पर्याय नाही. भिकारी बनलो मी, भिकारी. तू आहे ना, अहो तुला काय सांगू, भिकारीचे मी. मोठा फोन होता ना, बारक्या फोनवर आलो तुझ्यामुळं, बारक्या फोनवर. आणि तू बारक्या फोनची मोठ्या फोनवर गेली. हा हे तर समजून घे, माझ्यामुळे आहे ना तू टिकून ये. हे जे गोल गोल साडीने सुरायली ना, आणि दाखवू राहिली ना आईस, मोठा फोन हातात घेऊन जी हिंडू राहिली ना मार्केट मध्ये, हे माया पैशाचं पकडाच्या, माया लेकरा बाळाची, माया बायकोची हळाकळा आहे ती. आता फोन जास्त दिवस टिकणार नाही, फुटन बलास्ट होईन, चिर सिनेमा जातून तू. हा माया सगळ्या घरादाराची हळाकळा आहे त्यो, साधी गोष्ट नाही. लहान फोन आहे ना, लहान तो याकर मोठा झाला माया पैशाचा. फोन घेऊन द्या म्हणली होती, बरं झालं मी कमीच वाला घेतला. हा सगळा पगार झाला ना, 1 तारीख झाली रे की 2 तारखेला चुना आहे बांधा, चुना माया पगाराला. बायको रडत असन व तिकडं, अजून त्या रोजी मारली तर अजून वळ पाहत असन ती, की रंडीच्या नांदानं ह्या भल्या माणसानं मला मारलं. काय शा सराप देत असन, काय मन म्हणत असन तिचं. बयाचा नांद बरा नसतो, लोक सांगतेत. कितीतरी जमाना बोलतोय की बयाचा नांद चांगला नसतोय, बयाचा नांद बेकार असतोय. खरंच बयाचा नांद बेकार आहे. बायको ती बायकोच असती भाऊ, कळलं मला आता. हात जोडतो मी पेरमाला, बायको ती बायकोच असती. या तुमच्या सारख्या ज्या 56 बी लाईनीने उभ्या राहिल्या ना, ह्या काही कामाच्या नाही, भोपळ्याच्या पात्र आहे. माझ्या जवळ सगळं निघून गेलं नाही एकदा, पाय सारखा झाला ना की पाय तू अशी 56 मैतर बदलती का नाही. त्यो झाला की त्यो झाला की त्यो झाला की त्यो. अहो तुम्हाला रंड्याला कामा काय, पैशावाला पाहायचं फक्त. कोण पैशावाला आहे, कसा पैशावाला आहे, किती पैशावाला. रंड्या फक्त पैशावाले माणसं पाहता फक्त. कोण पैशावाला आहे, किती पैशावाला आहे, कसा आहे, बंगल्यावाला, गाडी घोड्यावाला. तुम्हाला दुसरं काय काम आहे? फक्त माणसं हाताळायची, माणसं. हा तू साधं नको समजू. आता मला लय राग येले, 8 दिवसापासून तुमच्या शिवाय राहिले, भाकर खाल्ली नाही, पोट कापाराला जायले. हा मला येत नाही का जणून, मला नाही वाटत का की मा बी चांगला संसार असाव. पण संसार मातीत घातला ना, फक्त तो घातलाय, तू फेडशीन. हा पगार झाला की पहिला पैसा येईल. हिच्या घराचं भाडं मै आकून, हिचा किराणा मै आकून, हिचे फोनचं बॅलन्स मै आकून. काय काय नाही व हा म्या तुला काय काय पुरवलं नाही सांग. तुझ्या मनानं सांग, तुझ्या माईच्यानं सांग. तुझी माय पटकन मरण. हा हॅलो, आवाज येतोय ना? हा मला भडास तुला वाटतं मी भडास काढू राहिलो? भडास नाही काढू राहिलो, काल त्या देठापासून बोल राहिलो, डायरेक्ट देठापासून. हा तू आहे ना, तुला लय भण लावेले मा. तुला काय सांगू रे, ऑफिस मध्ये जातो ना मी. हा काय ऑफिस मध्ये तुला तर माहित आहे ना, पगार कुठून येतो तू खर्चायला. ऑफिस मध्ये जातो तर टेबला जवळ आहे, खुर्च्या जवळ आहे, कुचकुच करते रे बया. पुरी त्या ते पोर ड्युटीवर असलेले कुचकुच करते, म्हणते बाईल भाड्या रंड्या ठोकणारा माणूस आहे हा. हा रंड्या ठोकणारा म्हणते मला. किती सांगू तुला बोंबलून. काय कमाई केली म्या? काय नाही केली कमाई म्या. भनकलो आता मी, भनकलो. एनड्रेस घेतल्याशिवाय किंवा झाडाला फाशी घेतल्याशिवाय तो माया पुढं पर्याय ठेवला नाही. मी चौकून मुकलो आता. तो बी मला आता सोडून द्यायच्या रंगात आणलंय. तो बी मायाकून आता पोट भरलंय. तो बी आता चांगला बन ठेपाचा सापडला तुला कोणतरी आता नगगा, त्याचा बी सत्यानाश करून टाकणार तू आता. तुम्ही बया चांगल्या सुद्या मावतीनं मारणार नाही. तुम्ही लय माणसाला फसवेले. मी कितवा आहे मी? कितवेच नाही, पहिलाच आहे. अब सोडून बोस ना, मी पहिलाच आहे. अब मायासारखे असे 56 असे पत्त्यासारखे फेकले असन तो, पत्त्यासारखे.
वा रे वा. आणि मला म्हणते तू मीच आहे का? आणि मग आज वाट लावायचं मला मीठ भेटलो का? बुक्का लावायला, चुना लावायला, सत्यानाश करायला, राख रांगोळी करायला मीच सापडो का तुला? मीच बाळलो होतो. पा कशी गोड बोलते पा, राहून पण दणका देती ठेवून म्हणती मी बाळलो तुया माग पळलो. बरोबर ना? रंडे तू फक्त मला उद्या घरी आली तर बर. एक तर मग तू ये, नाही तर मग मी ये. कारण लय झालं म्यात म्यात तू या नांदामुळं. खरं सांग, तुया माईच्यान सांग, तुया बापाच्यानं बी सांग, तो तर गेला मसनात, तुया बापाच्यानं बी सांग, म्या खरंच मै बायको काढून दिली का नाही? दिली काढून? तू नव्हती म्हणली? अरे बाबो, अहो तूच मला लावून दिलं ना की तिला हान म्हणून. अहो तूच मला लावून दिला तिला हान म्हणून म्हणून रट्टावली मी ती कुत्र्यासारखी आणली ना, बोंबलात होती ना, तू ऐकत होती ना, तू कुठं होती? अरे वा रे वा. तू आहे ना, आता मी तुला खरंच सांगू राहिलो, तुरंत सांगू राहिलो, आता बस होईल तू आला, बस झाला आता. मी तुला लय सांगून थकलो आता. आता पुरे झालं सगळ्या तुया फोनच्या रिचार्ज सगळं, बॅलन्स सगळं सगळं मी करून थकलो. आता मला पर्याय नाही. आता तुला घरी यावं लागन. जर तू घरी नाही आली तर मी उद्या फाशी घेईन, तुला सांगू राहिलो. कारण मी सोन्यासारखे लेकर, आनंदाचा संसार मी सगळा वाटायला लावेले. त्याच्यामुळं तुला सांगू राहिलो, मी घरात लिहून ठेवणार आहे की मी हिच्यामुळं फाशी घेतली. मग हे लेकरा बाळा हिच्यामुळं गमावले. मी फाशी घेऊन लिहून देणार आहे, सांगून देणार आहे. मा सुखाचा संसार तो यामुळं वाटला गेले. मग लेकराचं शिक्षण बुडेले, मग लेकरं तिकडं म्या पाठवून दिले. आता मला पर्याय नाही. मग दोन्ही मी सोन्यासारखे लेकरायचं पार लगे बुगाव येले. मॅम आपल्या लेकराकडे पाहिलं नाही, मॅम आपल्या बायकोचा विचार केला नाही. मी तुपल्या नांदा लागलो. लय झाला आता. आता मी राहणार नाही. आता मी बिलकुल तू आज सगळं मला लुटून सोडलं. आता मला काही घेणं देणं नाही राहिलं. आली तर उद्या ये, नाही तर मी उद्या राम राम टोकणार आहे या दुनियाला. मला बस झाला आता, राहून फायदा नाही. मी आता मरणार म्हणजे मरणार. तुला अखेरचं सांगू राहिलोय, तू उद्या मला लागन घरी, नाही तर मी आपला फाशी घेणार आहे आणि मरून जाणार आहे. तुला कडक सांगू राहिलो. जर तू नाही आली, पाहत बसीन उद्याची उद्या. आणि ना पाय मग आता उद्या. ठीक आहे मित्रांनो, हा जो प्रसंग तुम्हाला सांगितला, हा जो प्रसंग तुमच्या पुढे मांडला, हा प्रसंग खरंच या दुनियामध्ये आहे ना, या जगामध्ये आहे ना भाऊ, या जगामध्ये असे कितीतरी, मी म्हणतो 30-40% लोक असे की जे अशा बायाच्या नांदीला गेलेत, जे अशा बायाच्या नांदी लागून आपल्या घराचा बांधा भंडारा करेले, आपल्या घराला भिका मागायचा टाइम आणले. अशी जी मंडळी आहे ना, अशी मंडळी आपल्या समाजामध्ये भरपूर ठिकाणी पाहायला भेटते. आणि अशा ज्या बाया आहेत ना की ज्यानं माणसाला नांदी लावलं, माणसाचा सुखाचा आनंदाचा संसार धुळीस मिळवला, त्या माणसानं सुद्धा समजायला पाहिजे भाऊ, आपलं आयुष्य झालं गेलं, पण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला लेकरं घडवायचेत, लेकरं आपल्याला कुठंतरी मोठे करायचेत. इथं स्पर्धेच्या युगामध्ये ना चांगल्यात चांगल्याची टाप नाही. तिथं मला कुठंतरी काही माझे लेकरं घडवायचेत, मडवायचेत. साधी गोष्ट नाही. या अशा बायाच्या नांदी लागून आपल्या संसाराचा राख रांगोळी करून फायदा होणार नाही. आपले लेकरं सुशिक्षित करा, नोकऱ्याला लावा, IPS करा, तहसीलदार करा,
भरपूर काही चांगल्या चांगल्या क्षेत्रात इन्स्पेक्टर करा, तहसीलदार करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा. खूप काही असे क्षेत्र पडलेले आहेत की त्या क्षेत्रामध्ये आपण आपले लेकरं निपुण बनवले पाहिजेत. आपण आपले लेकरं त्या क्षेत्रात उतरवले पाहिजेत. नोकरी आहे, आजकाल नोकरी धंदा आहे तरच त्या माणसाचं आयुष्य सुखात आहे, नाही तर भिकाऱ्याचा सारखं जीवन जगून फायदा नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, तुम्ही आहे ना, आपल्या जगामध्ये अशी कितीतरी मंडळी, अशी कितीतरी व्यक्ती, असे कितीतरी कुटुंब, असे कितीतरी घर चालवणारे माणसं बाहेर बायाच्या नांदी लागलेले आहेत आणि आपल्या घराचा सत्यानाश करून बसलेले आहेत. सुखी संसार आहे. बायको इतकं प्रेम जगात कोणी देऊ शकत नाही. तुम्ही बायकोला प्रेम द्या, तुम्हाला त्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम भेटन. तुम्ही बायकोला सुख द्या, तुम्हाला सुखाच्या बदल्यात सुख भेटन. तुम्ही त्या बायकोला आनंद द्या, त्या बायकोला आनंदाच्या बदल्यात तुम्हाला आनंद भेटन. सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतील. जसं तुम्ही बर्ताव करसाल, जसा तुम्ही वागसाल, तशा प्रकारची वागणूक तुम्हाला आपल्या स्वतःच्या बायकोकडून भेटते. ह्या ज्या रंड्या असतात, ह्या ज्या तुम्ही वापरता आणि आईसकांड्यासारख्या फेकून देता, त्या बी तुम्हाला वापरतात आणि एखाद्या कांडीसारख्या फेकून देतात. याला संसार प्रपंच म्हणत नाही, याला कुटुंब म्हणत नाही, याला सुखी समाधान म्हणत नाही, याला कुठल्याही प्रकारचं काही म्हणता येणार नाही. आणि जे असा बर्ताव करतात, जे असं वागतात, असे माणसं माफीचे हकदार नाहीत. यायला सजा व्हायला पाहिजे, यायला खरंच समाजानं सुद्धा दाखवून द्यायला पाहिजे आणि या समाजामध्ये यायला राहू द्यायला नाही पाहिजे. कारण अशी ही कीड ही एका घरची दुसऱ्या घरची गावात पांगू शकते. म्हणून कोणही या समजून घ्यायला नाही पाहिजे, यायच्या कमरात लाथा घालायला पाहिजे. तो माणूस जरी असला तरी त्याच्या कमरात लाथ टाका, ती बाई जरी असन तरी तिच्या कमरात लाथ घाला. या हराम खोरायला हे कीड लागलेली समाजाला हे काढून फेका. मग ते माणूस असेल, बाई असेल. कारण आपले लेकरं घडवणं हे आपलं मेन कर्तव्य आहे. आपल्या बायकोला जीव लावणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आपल्याला समजलं पाहिजे. आपले काय काय आपल्या मागं कुठल्या गोष्टी सोपवून दिलेल्या आहे, समाजानं सोपवलेल्या आहेत, आपल्याला दैवानं सोपवलेल्या आहेत. सगळ्या कोणत्या गोष्टी सोपवलेल्या आहे. माणूस जन्म एकदाच आहे. चांगलं करून जायचंय, मुलाला घडवायचंय, शिक्षण द्यायचंय, आपलं नाव चाललं पाहिजे. कोणीतरी म्हणलं कोणाचा पोरगा आहे, कॉलर टाईट झाली पाहिजे, हे मेरा लाल आहे असं सांगता आलं पाहिजे. नाही तर मग थुकतात लोक तोंडावर. बाईच्या नांदीला लागेल माणसाच्या. अरे तुम्हाला सोन्यासारख्या बायका, ती खेबडी असू द्या, मी म्हणतो एखादी मुकी असू द्या, दाताळी असू द्या, काळी असू द्या, कशी असू द्या, बायको शेवटी बायको आहे. कामी बायकोच येईन, अशा आयऱ्या गैऱ्या बाया कामी येणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कळकळीनं सांगितलंय, कळकळीची एक विनंती करून सांगतो की आपला सुखाचा संसार आपल्या बायकोला त्रास देऊन, आपल्या लेकराला वनवासी टाकून ह्या गोष्टी करू नका. प्रेमामधून कितीतरी लोक फाश्या घेतात. प्रेम पूर्ण नाही झालं, प्रेमातून पाहिजे तसा आपल्याला गुण नाही आला, अनुभव नाही आला, तर फाश्या घेतात, एंड्रेज घेतात, आत्महत्या करतात आणि आपल्या संसाराची राखरांगोळी करून टाकतात. संसाराची राखरांगोळी करू नका, फाशी घेऊ नका, एंड्रेज घेऊ नका, आत्महत्या करू नका. काय कमी आहे आपल्यात? जे आपल्याकडून नाही झालं ते आपल्या लेकराकडून करून घ्या. आपले स्वप्न लेकरात पहा. काय ते प्रेम, काय ती बाई. अरे अशा बायापेक्षा आपली बायको कितीतरी हजार पटीनं सुंदर. बायको सारखी दुसरी स्त्री नाही. आपली माय, तिनं आपल्याला जन्म दिला. आपली बहीण आहे, तिनं आपल्यावर प्रेम केलं. आपली बायको आहे, ती पण आपल्यावर प्रेम करते. आपली मुलगी आहे, ती पण आपल्यावर प्रेम करते. ते आपल्या लक्षात ठेवा आणि खरंच ह्या असे ढंगडे सोडून द्या. तुम्हाला मी आज जे सांगितलंय, जो व्हिडिओ ज्या प्रकारचा सांगता येईल त्या प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून सांगा. आवडला असन लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.